नमस्कार. आत्ताच आपण पाहिलं की मोबाईलचा कॅमेरा वापरून एखाद्या कागदावरचं टेक्स्ट आपण कसं घेऊ शकतो. तर त्याकरता आपण कॅमेऱ्याच्या रूटनी गेलो, म्हणजे आधी कॅमेरा वापरला आणि मग काढलेला फोटो आपण Google लेन्सला दिला आणि मग तिथून आपण टेक्स्ट कॉपी केलं. तर याहीपेक्षा सोपं काम असं होऊ शकतं की आपण डायरेक्ट Google लेन्समध्ये जाऊयात. हे Google लेन्स ओपन झालेलं आहे आणि आता इथे स्क्रीनशॉटमध्ये गेलेलं आहे. पुन्हा दाखवतो. स्क्रीनशॉट ऑप्शनमध्ये आलेला आहे. इथे क्लिक करून आपण कॅमेरा ऑप्शनमध्ये जाऊया. कॅमेरावर क्लिक केल्यानंतर आत्ताच काढलेला हा फोटो हा ओपन करूया. आता हे Google लेन्समध्ये डायरेक्टली काम चालू आहे. हा फोटो ओपन झालेला आहे. आता इथे कुठे क्लिक केल्यानंतर एक आपल्याला टेक्स्ट बॉक्स इथे ड्रॉ करता येतो. सिलेक्शन बॉक्स, आणि हा बॉक्स आपण एक ड्रॉ करून घेतलेला आहे. तो झाल्यानंतर हे सगळं आता त्यांनी टेक्स्ट रेकग्नाइज केलेलं आहे. या ठिकाणी सिलेक्ट टेक्स्टला क्लिक करूयात आपण. कॉपी करूया. हा मेसेज आलेला आहे इथे की हे टेक्स्ट इथे कॉपी झालेलं आहे. मगासारखंच या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर ऑप्शन येतो कॉपी टू कॉम्प्युटर. त्याला क्लिक केल्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर शोधले. हा कॉम्प्युटर इथं कनेक्टेड आहे. आपण याला क्लिक केलं, सिलेक्ट केलं तर या ठिकाणी मेसेज येतो. हे कॉपी करत आहे आता. तिथे मेसेज आला टेक्स्ट कॉपीड टू डेस्कटॉप. आता हे कॉपी झालेलं आहे. पुन्हा एकदा पाहूयात आपण. याला पेस्ट करूयात. हे मगाचं जे होतं याला सिलेक्ट करून आपण डिलीट करू आणि इथे पुन्हा एकदा पेस्ट करूयात. हे पेस्ट झालेलं आहे. आता आपण हे बॅक जाऊ इथे या ठिकाणी आणि इथे आता हे सगळंच्या सगळं टेक्स्ट कॉपी न करता समजा फक्त पावती नंबरच हवा आहे आपल्याला, तर तेवढाच सिलेक्ट करून तेवढाच कॉपी करता येतो. हा झाला आहे कॉपी. आणि या 3 डॉट्सला क्लिक करून पुढे ऑप्शन येतात. लिसन हा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे याला जर क्लिक केलं तर तो नंबर वाचून दाखवेल. बघू आपण कसा वाचतो. CM1112012444IN. अशा पद्धतीने त्याने वाचूनही दाखवलेला आहे आपल्याला तो नंबर. आणि हा आपण पुन्हा कॉपी टू कॉम्प्युटर करू शकतो. या कॉम्प्युटरला आपण कॉपी केला, होत आहे कॉपी. बहुतेक रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे वेळ लागते. डेस्कटॉपला कॉपी झाला. आता बघूयात आपण हे सगळं डिलीट करून फक्त आपण तेवढा नंबर कॉपी केला होता तर तेवढा नंबरच आपण कंट्रोल B ने पेस्ट करू. म्हणजे हवं तेवढं मटेरियल आपण कॉपी पेस्ट करू शकतो. धन्यवाद.